काय घटना घडली तुमची? माझी चमनला मटकीची दुकान आहे. सरकारी दवाखान्याच्या गेटवर मी कोपऱ्यात बसेल होतो. हे संतोष पाटोळे SI आला, काटा फेकून दिला, आमची दुकान फेकून दिला. ते म्हणा लागले मला समजून सांगितलं, ऐकू आहे ना का. तर आम्ही त्याला सांगितलं, बाबा साहेब आम्ही आजचे दिवस बसतो, आम्ही मागं बसेले. म्हणलं तुम्ही फेकू नका आमची दुकान, आमची रोजी हीच आहे की सगळं आमचं पोट याच्यावरच आहे. ते आम्हाला शिव्या द्यायला लागले. आम्ही म्हणलं बाबा तुम्ही शिव्या नका देऊ. ते म्हणा लागले की माजले तुम्ही, असं तसं तुम्हाला मस्ती आली म्हणे, जरा असं तसं मराठी माजले म्हणे जरा, असं म्हणलं. ते म्हणून माझा दिमाग आउट झाला. मी उचलून घेतलं दुकान, त्यांनी माझा काटा फेकून दिला, टोपले फेकून दिले. माझी सगळं रोजी त्याच्यावर आहे. आता आम्ही काय खायचं? संतोष पाटोळे आम्हाला घरी आणून देणार आहे खायला. काय आहे तुमचं नुकसान किती झालं? आमचं 1000-1500 रुपयाचं नुकसान झालं. आमचं रोजची रोजी त्याच्यावरच आहे. आता आम्ही काय खाणार घरी? ते म्हणा लागले जरांगेच्या सभाला जा म्हणे. आता आम्ही मराठी, आम्ही जाऊ ना 12 तारखेला. आम्ही नाही थोडी म्हणा लागलो. ते म्हणते आताच जा ना म्हणे, इथं काय बसले म्हणे, असं तसं म्हणा लागले आम्हाला. जरांगे काय करीन म्हणे, जरांगेच्या जीवावर उडा लागले का म्हणे तुम्ही, असं म्हणा लागले. आमचा माणूस एकटा लढा लागला समाजासाठी, हे समाजाचं नाव बदनाम करावं लागले आमच्यासाठी. काय नाव? संतोष पाटोळे त्यांचं नाव, माझं नाव उद्धव ठाकर.